आज मागणी नसलेल्या रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खर्च अनावश्यक सुरू आहे। पाण्याचे प्रश्न महत्त्वाचे असून राज्यात काही भागात पाणी कमी तर काही जागी जास्त आहे। अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणं आवश्यक आहे। नाशिक धुळेमधून काही पाणी गुजरातला जात आहे, ते आपल्या हक्काचं आहे, ते वळवलं पाहिजे। सरकारनं लक्ष देऊन विदर्भातील पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिलेत। त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन असून ते मध्येच अशी शस्त्र टाकू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय। अजित पवार बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक हरणार आहेत, नक्की आहे, हे त्यांना देखील माहिती आहे। त्यामुळे आता त्यांच्याविषयी मी काय बोलणार असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना निशाणा साधलाय। जे तुमच्या पक्षाचे नेते होते आणि तुमच्यासाठी वडिलांप्रमाणे असणारे शरद पवार यांनी तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांनी तुम्हाला सर्व काही दिलेलं असतानाही तुम्ही मात्र त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला। त्यामुळे आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। जिथं पिकतं तिथं विकत नाही। लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली। बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे। दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलून दाखवली आहे। अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये जिथं पिकतं तिथं विकत नसतं अशी प्रतिक्रिया दिली होती। लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली असं विधान अजित पवार यांनी केलं होतं। यामुळे येथील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही। यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर टीका केली आहे।